विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. माझं अभ्यासात मनच लागत नाहीये. मी गेल्या वर्षी एक्झाम दिलेली होती. मी रिपीट करतोय आणि मला खूप भीती वाटते, की यावर्षी सुद्धा माझा अभ्यास पूर्ण झालेला नाहीये. खूप रिग्रेट होतंय. खूप तणाव आहे. खूप टेन्शन आहे. मग माझ्या अभ्यासात मन लागतच नाहीये. अशी अवस्था असेल तुमची, तर यातून लवकर बाहेर पडा. का नाही लागत अभ्यासात मन? कसली भीती वाटते? अपयशाची भीती वाटते. अरे, अपयशाची भीती मानून हार मानणं हा कोणता प्रकार आहे? का? का तुम्ही प्रयत्न करत नाहीये? मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. एक तर पहिली गोष्ट, मन लागत नाही अभ्यासात. 24 तास तुम्हाला पण दिलेत, 24 तास त्या टॉपरकडे पण आहेत. काय करता तुम्ही त्या 24 तासाचं? मी एवढं का बोलतोय? का माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला कदाचित राग दिसत असेल, तर मी कंटाळलोय मुलांना अशा, की जे काही करत नाहीयेत. लाईफ एन्जॉय करतायत. सगळ्या गोष्टी यांच्याकडे गाडी आहे, मोबाईल आहे. पालकांनी यांना सगळ्या गोष्टी प्रोव्हाईड केल्यात. फक्त यांना काय करायचं नाहीये. मी खूप ओरडलोय काल माझ्या ऑफलाईन बॅच मधल्या मुलांना. बघितलं मी एक्झाम जवळ आले. नाहीतरी गप्पाच आहेत, एन्जॉयमेंट आहे, फिरतायत, एन्जॉय करतायत. काही अभ्यास करत नाहीयेत. पण पालकांसमोर आलं, की असा बारीक चेहरा करतात ना, की पालकांना म्हणलं पाहिजे, "बास कर, नको राहू दे अभ्यास, तू टेन्शन घेऊ नको." बाकी सगळी लाईफ एन्जॉय करताय तुम्ही. कुठं चुकताय तुम्ही विचार करताय? हे बघा सगळे नाहीये, पण अशी हजारो नाही खूप मुलं आहेत. 95% मुलं आजच्या पिढीतले अभ्यास करत नाहीये. काही टार्गेटच नाहीये तुमच्याकडं. मग पहिलं टार्गेट ठरवा. काय कशासाठी करतोय आपण हे जरा फिक्स करा. तो पालक ना बिचारा तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रोव्हाईड करतोय. प्लस तुम्ही तणावात दिसला की लगेच तो म्हणतोय, "राहू दे अभ्यास." आई तर बिचारी म्हणते, "राहू दे अभ्यास. तू फक्त निवांत राहा. टेन्शन घेऊ नको." का? ते घाबरतायत. घाबरतायत पालक. तुम्ही कुठलं चुकीचं पाऊल उचलू नये म्हणून. तुम्ही तर निर्लज्ज आहात लक्षात घ्या. तुम्हाला काय देणं-घेणं नाही त्यांच्याशी. मी तुम्हाला सांगतो माझ्या ऑफलाईनमध्ये बघितलं मी बरं का, की मुलं पालक बिचारा फी भरतो, पण मुलं अभ्यास करतच नाहीत. मग ह्यात नुकसान कुणाचं होतंय? पालकांचं होतंय का माझं होतंय? नुकसान तुम्ही स्वतःचं करून घेताय. ह्या असल्या गोष्टी इथून पुढे मनात आणू नका. मन लागत नाही, काय नाही ते. करायचाय अभ्यास तुम्हाला. करायचाय. एक लक्षात घ्या, की 10वी ची एक्झाम नाहीये ही, की शेवटच्या 15 दिवसात मी आतापर्यंत काहीच केलं नाहीये आणि आता 15 दिवसात मी करतो आणि मी 99 पर्सेंटाइल मिळवतो. नाहीये. तुम्ही काहीतरी अभ्यास अगोदर केला असेल तर यश मिळणार आहे. आणि नसेल केला तर सुरुवात करा. सुरुवात करा, थोडाफार तरी एफर्ट्स घ्या आणि ते एफर्ट्स घेण्याची जी मेथड असेल, तुमची जी अभ्यासाची पद्धत असेल, तर ती इथून पुढे कायम कंटिन्यू ठेवा. काय होईल सांगा बघू, आत्ताच हे रडगाणं असेल, तर इंजिनिअरिंग तुम्ही कंप्लीट करू शकाल असं वाटतंय तुम्हाला? ठीक आहे, इंजिनिअरिंग जाऊ दे. बी-एससी तर होईल तुमच्याकडून? नाही होणार. तर माझं म्हणणं आहे का बाळांनो, आयुष्यात ना यश मिळेल, कधी माहिती का? जर तुम्ही अपयशाला घाबरणं सोडून दिलं तर. येऊ दे अपयश. पण नेक्स्ट टाईम ना, पुन्हा अपयश येऊ दे समजा. पण पुन्हा ना लढलेलं तुम्ही दिसलं पाहिजे लक्षात घ्या. आणि काय माहितीये का? हे मॉक टेस्ट, सगळा स्कोर होतोय, माझा कमी होतोय. अरे ओव्हर थिंकिंग करू नका. विचार करा, एनालिसिस करा. काय झालं? कुठं चुकलं? कुठं मी कमी पडलो? आणि मग त्याच्यावर विचार करून तुम्ही काम करा. अरे मी तुम्हाला सांगतो, एक लक्षात घ्या. तुम्ही नेहमी ना मी नेहमी तेच करतो. तुम्ही कुठे कमी पडताय असं वाटतंय? आठवा ना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास. काय महाराज होते आणि कुणासाठी त्यांनी स्वराज्य निर्माण केलं सांगा बघू? ओके, त्यांची व्यवस्थित परिस्थिती होती. काही गरज नव्हती त्यांना ह्या गोष्टी करायची, पण केल्या ना त्यांनी. महत्वाचा मुद्दा हे करत असताना लाख अडचणी आल्या. आल्या की नाही सांगा बघू? मग या सगळ्यातून त्यांनी मार्ग काढले की नाही? महत्वाचा मुद्दा काय? अशी किती उदाहरणं आहेत अरे आपल्याकडं, की जिथं ना म्हणूया आपण बघा, संघर्षाशिवाय यश नाहीच आहे लक्षात घ्या. आरामात कुठली गोष्ट मिळाली तर काय उपयोगच नाही त्या गोष्टीला. ओके. कॉम्पिटिशन तर असणार आहे, सगळ्या ठिकाणी असणार आहे. मग त्याला घाबरून जाऊन उपयोग आहे का? नाही. तुम्ही नेहमी स्वतःशी कॉम्पिटिशन करा. ओके. बघा मी आमच्या जिममध्ये एक वाक्य बघितलं, की "लूक इन द मिरर दॅट इस युअर कॉम्पिटिशन." तिथं गेल्यावर मला नेहमी ते वाक्य बघितलं ना भारी वाटतं. खरोखर आरशासमोर उभे राहावा. तुम्ही आहे तिथं आणि तीच तुमची कॉम्पिटिशन आहे. तुम्हाला स्वतःशी स्पर्धा करायची आहे. हां आणि एक लक्षात घ्या ना, मी तुम्हाला सांगतो बरं का, की बेसिक गोष्टी तरी क्लिअर करा. ट्रिग्नोमेट्री 2 ॲट एनी कॉस्ट तुम्हाला आलं पाहिजे. तेच इम्पोर्टंट आहे. इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह, अरे फिजिक्स, केमिस्ट्री हे सगळंच पुढे इंजिनिअरिंगला आहे. बरोबर आहे की नाही? आहे. इंजिनिअरिंगला आणखीन हायर लेव्हलचा सिलेबस असणार आहे. मग तिथं पण हार मानणार आहे का आपण? बिलकुल नाहीये. एक लक्षात घ्या, की ती डार्विन्स थिअरी तुम्हाला माहिती आहे. फिटेस्ट कॅन सर्व्हाइव्ह हे पण तुम्हाला माहिती आहे. आपल्याला की नाही खरोखर स्ट्राँग बनायचंय, तरच आपण इतरांच्या पुढे जाणार आहे. मग आज काय करणार सांगा बघू दिवसभर? आज ठरवा. 4-5, 4-5 टॉपिक तर तुमचे व्हायला पाहिजेत. ओके. तिन्ही सब्जेक्टच्या तिन्ही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स तिन्ही व्हायला पाहिजे. आणि मी सांगितल्याप्रमाणे मॅथ्सला निम्मा वेळ द्या.
केमिस्ट्रीला आणखीन जास्तीत जास्त वेळ द्या. फिजिक्सला तास, दीड तास दिला तरी काही हरकत नाहीये. फॉर्म्युले रिवाईज करा. नुसते फॉर्म्युलावर बेस्ड 30-35 क्वेशन असतात लक्षात घ्या. असतातच. आणि फिजिक्स, केमिस्ट्रीचा मिळून जो 100 मार्काचा पेपर आहे, तो खूप सोपा असतो लक्षात घ्या. तिथं स्कोर इम्प्रूव्ह करा. मॅथ्स जेईई लेव्हलचं येतंय येऊ दे. ते अवघड नाहीये. ते लेंदी प्रॉब्लेम आहेत हे डोक्यात ठेवा फक्त. वेळ लागतोय सोडवायला. पण मॅथ्सला दीड तास वेळ आहे. बरं दीड तास म्हणजे 90 मिनिटं ना. मग या 90 मिनिटात जर मी 30 प्रश्न जरी सोडवले बरोबर 3-3 मिनिटं वेळ लावून, लागत नाही एवढा वेळ. मॅट्रिक्सला शॉर्टकट्स आहेत. ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशनला शॉर्टकट्स आहेत. नाही लागत एवढा वेळ. मग 30 प्रश्न जरी सोडवले तरी 60 मार्क होतायत. फिजिक्समध्ये 15 आणि केमिस्ट्रीमध्ये 35 मिळवले तरी 50 मार्क होतायत. बरोबर ना? 110 स्कोर होतोय. क्लोज टू 98-99 पर्सेंटाइल. माझ्यावर विश्वास ठेवा एवढा स्कोरला पर्सेंटाइल मिळालंय मुलांना तेवढं. मग ह्याच्यात पण तुम्ही सांगतो इथला स्कोर उलटा मी कमी पकडलाय रे फिजिक्स, केमिस्ट्रीचा. तिथं मला 90 प्लस पाहिजे तुमच्याकडून स्कोर. का नाही होणार? केमिस्ट्रीमध्ये सगळे पाठांतराचे प्रश्न आहेत बऱ्यापैकी. त्याचे आहे ना ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशन, कोऑर्डिनेशन, कंपाउंड, ग्रुप 15, 16, 16, 17, 18, ग्रुप 1 टू एलिमेंट यात सगळे सोपे-सोपे प्रश्न आहेत रे. स्टेट्स ऑफ मॅटर 11वीचे टॉपिक पण सोपे आहेत केमिस्ट्रीचे. ऑर्गॅनिकला कशाला घाबरताय? त्यात काही फार किचकट नाही. कॅटलिस्ट विचारतायत, रिएक्टंट, प्रॉडक्ट विचारतायत. अवघड प्रश्न नाही आहेत. हे एकदा मनाला सांगा तुमच्या. हां आणि टेस्ट देताना ना क्लिअरली टाईम मॅनेजमेंटवर भर द्या. तेवढे प्रश्न तेवढ्या वेळात कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. मग आज तुमचं स्वतःहून तुम्ही टाईम टेबल तयार करणार आहे. नका घाबरू अपयशाला. अपयश येणारच नाही आपल्याला. आपण यशस्वी होणार आहोत. कारण एक लक्षात घ्या, जर तुम्हाला जाणीव झाली जबाबदारीची, तर बास सगळं मिळालं आम्हाला. एक लक्षात घ्या, तुम्ही एकटा आहात. आई-वडील, पालक म्हणून आम्ही तुमची जबाबदारी घेऊ. जोपर्यंत आमच्या अंगात ताकद आहे, पालकांच्या अंगात ताकद आहे, तोपर्यंत तुम्हाला ते सपोर्ट करतील. पण एक वेळ अशी येणार आहे, की त्यावेळेस तुम्ही एकटे असणार आहे. आणि आता जर तुम्ही त्या प्रयत्न करत राहिला, तर त्यावेळेस तुम्ही स्ट्रॉंग असणार आहे. नाही, तर त्या वेळात तुम्ही काहीही करू शकणार नाही हे लक्षात घ्या. निवांत राहू नका. आता काय माहितीये का, की तुम्ही इंजिनिअरिंगला गेल्यानंतर तुम्हाला पॉकेट मनी अजून प्रचंड मिळणार आहे. मी बघितले 10-10, 15-15 हजार महिन्याला खर्च करणारी मुलं आहेत. पालक देतायत ते खर्च करतायत. काही उपयोग नाहीये. तुम्ही स्वतःवर रिस्ट्रिक्शन लावा. तुम्ही इथून पुढे तर तुमची संगत चांगली पाहिजे. बघा ना 11वी-12वी तुमचे मित्र जर अभ्यासू नसतील, तर तुमचं नुकसान झालंय. नुकसान झालेलं आहे. इथून पुढे तर तसं नकोय. हां, टॉपर्स जरा वेगळे असतात, स्वार्थी असतात बरं का बऱ्यापैकी. सगळेच नाही लक्षात घ्या. हेल्प करत नाहीत, पण नाही जाऊ दे. चांगली लोकं तर असतात ना, चांगली मुलं पण असतील ना. अशा ग्रुपमध्ये जावा ना, जिथे अभ्यासू मुलं असतील. करा त्यांच्याबरोबर अभ्यास. स्टडी हॉलमध्ये जाऊन बसा. तिथं एकदम शांत वातावरण असतं. तिथं अभ्यास करा. हे घरातून बाहेर पडा आणि अभ्यास करा. घरी होत नाहीये अभ्यास. घरी तुम्ही निवांत राहताय. नुसतेच वन शॉट व्हिडिओ बघून होणार नाहीये. तुम्हाला पण वहीन पेन हातात घ्यावा लागणार आहे. मग आजपासून मला सगळा बदल हवाय बरं का. मी तुम्हाला सांगतो, कालचा पूर्ण दिवस मला नाही ते सहनच झालं नाही. मुलं जी बघितलं मी गप्पा मारतायत, टाईमपास करतायत. नाही. कालचा पूर्ण दिवस मी त्रासात घालवलाय. खूप. मला सहनच नाही झालं, की कुठेही चालले पिढी. पण त्यात सांगतो, मी ओरडलो मुलांना. त्यात 2 ते 3 मुलं मला परत भेटली बरं का, की म्हणले, "सर आमच्याकडून नाही चूक होणार कधी. तुम्ही नका त्रास घेऊ. आम्ही करतोय अभ्यास. रिझल्ट लावून दाखवतो." ही मुलं रिझल्ट लावतातच रे, पण बाकीच्यांचं काय? मला सगळ्यांचा रिझल्ट हवाय. प्रयत्न करा. टेस्ट द्या. टेस्टसाठी अभ्यास करा ना. इथं चुकतं एकच. एकच मी चुकते मी बघितलं संगत. चुकीची संगतीत तुम्ही राहिला की संपलं सगळं. त्यामुळे प्लीज बरं का, आजपासून तरी स्वतःत बदल करा. मला यश हवंय. मला तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद हवाय. मला तुमच्या पालकांचा चेहऱ्यावर आनंद दिसला पाहिजे. आणि हे आपण करणार आहे आजपासून. ऑल द बेस्ट.